आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया खास खबर का। गंगाखेड़ शहर में एक प्रेरणादायक और समाज हितकारी पहल देखने को मिली। मेघना दीदी साकोरे बोडीकर के जन्मदिन के अवसर पर संतोष भाऊ टोले मित्र मंडल की ओर से एक अनोखे कार्यक्रम का आयोजन किया गया। दरअसल इतिहास में पहली बार गंगाखेड़ में इतने बड़े स्तर पर अंगदान का संकल्प लिया गया। सामान्यतः 1-2 व्यक्ति ही अंगदान के लिए आगे आते हैं, लेकिन इस बार तकरीबन 30 से 40 नागरिकों ने स्वेच्छा से अंगदान का संकल्प लेकर समाज के सामने एक आदर्श प्रस्तुति दी है। इसी के साथ भव्य रक्तदान शिविर का भी आयोजन किया गया। शिविर में कई नागरिकों ने उत्साहपूर्वक भाग लेते हुए रक्तदान किया और सामाजिक जिम्मेदारी का परिचय दिया। कार्यक्रम में रबदड़े मामा वेंकटराव तावड़े, साथ ही साथ बाला साहेब जी नीरस और किशन राव भोसले, संदीप सानप सहित अन्य गणमान्य लोग मौजूद रहे। साथ ही संतोष भाऊ टोले मित्र परिवार के पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक मौजूद रहे। गंगाखेड़ के इतिहास में पहली बार आयोजित ये पहल विशेष महत्व रखती है और समाज सेवा का एक नया आदर्श स्थापित करने वाली साबित हो रही है। गणरायाला नतमस्तक होतो आणि दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीनं माननीय नामदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर व महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि अवयवदान संकल्प हे शिबिर गंगा संत जनाई नगरीमध्ये संपन्न होत आहे। अशा ह्या कार्यक्रमाचे संयोजक भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्माननीय संतोषजी टोले, आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट वेंकटरावजी तांदळे, भारतीय जनता पार्टीचे नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक सन्माननीय संदीपजी सानप, गंगा मातपुरी मंडलाचे तालुकाध्यक्ष नामदेवरावजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नेतेगण, प्रथमतः मी संतोषजी टोले यांना धन्यवाद देतो की रक्तदान शिबिर, आपण म्हणतो की रक्तदान ही एक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामधला शेवटच्या क्षणामध्ये जर अडचण आली, जीवनदानासाठी आपण रक्तदान करतो। वास्तविक पाहता आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं, त्याच्यानंतर कन्यादान सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं आणि सर्वात मोठं जीवनदायी जे दान आहे ते म्हणजे रक्तदान आहे। म्हणून रक्तदानाच्या माध्यमातून आज संतोषरावांनी अतिशय महत्त्वाचा उपक्रम राबवला आणि मला तरी वाटतं एक ह्या ठिकाणी अवयवदानाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। जवळजवळ 25-26 लोकांचं अवयवदानसुद्धा ह्या ठिकाणी झालेलं आहे, नोंद तशी झालेली आहे। आणि मला तरी वाटतं महाराष्ट्रात नव्हे तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐतिहासिकसुद्धा हे अवयवदानाचा आणि रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संतोष भाऊने ठेवला असल्यामुळं मी गंगाखेड भारतीय जनता पार्टी मातपुरी मंडलाच्या वतीनं आणि संतोष भाऊच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो। आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्री नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे पाटील, आज जर आपण पाहिलं परभणी जिल्ह्याचा विकास एक खूप मोठ्या गतीनं चालू आहे आणि एक मुत्सद्दी राजकारणी मनमिळावी आणि कर्तव्यदक्ष सन्माननीय मेघना दीदी आहेत। आणि आपण जर पाहिलं त्यांच्या आयुष्यामध्ये माझ्या वतीनं आणि सर्वच्याच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांची आरोग्य सुंदर आणि चांगले राहो आणि त्यांना आज राज्यमंत्री आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री भेटो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा देतो। धन्यवाद। या गंगाखेड शहरामध्ये संतोष टोले मित्रमंडळाच्या वतीने माननीय नामदार मेघनाताई दीदी पालकमंत्री जिल्हा परभणी यांच्या वाढदिवसानिमित्त तरुण बांधवातर्फे संपूर्ण तरुण कार्यकर्त्यातर्फे रक्तदान व अवयवदान हा कार्यक्रम ठेवा। अवयवदान हा आतापर्यंत आमच्या गंगाखेड नगरीमध्ये कोणाच्याही वाढदिवसाला अवयवदानाचा कार्यक्रम झालेला नाही, म्हणून ह्या तरुण लोकांनी जे अवयवदानाचा कार्यक्रम ठेवला आहे त्याचं खूप अभिनंदन, खूप कौतुक करून त्यांना खूप शुभेच्छा देतो। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री सौ मेघना दीदी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त
गंगाखेड येथे रक्तदान शिबिर व अवयदानाचा संकल्पनाचा कार्यक्रम आयोजित केला व 30 ते 40 युवकांनी ऑनलाईन फॉर्म भरून घेतले व संकल्प केला. तिच्या वाढदिवसानिमित्त माझ्या परिवारातर्फे व माझ्या मित्र परिवारातर्फे वाढदिवसाच्या दिदींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोणी अवयवदान आणि रक्तदान जे दिदींच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेलं आहे हे खूप कौतुकास्पद आहे आणि खरंच कौतुक करायसारखं आहे. आणि संतोषरावनी दिदींना वाढदिवसाच्या खूप मोलाच्या शुभेच्छा रक्तदानामार्फत आणि अवयवदानाच्या मार्फत दिलेल्या आहेत. आणि दीदींना आमच्या सगळ्यांच्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. परभणी से सी न्यूज संवाददाता रामकिशन ठोंबरे की रिपोर्ट. देखा जाए तो गंगाखेड़ की ये पहल समाज सेवा और मानवता का एक मजबूत संदेश देती है. अंगदान और रक्तदान जैसे संकल्प न केवल जीवन बचाने में मदद करते हैं बल्कि समाज में जागरूकता और संवेदनशीलता भी बढ़ाते हैं. फिलहाल इस खास खबर में इतना ही. देश दुनिया की बाकी और खबरों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ.